मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. तुमचे आमचे लग्न का जुळत नाहीत याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय समजून घेत असताना लग्नाविषयीचे आपल्या डोक्यामधले जे काही असलेले गैरसमज आहेत तर ते गैरसमज काढून टाकणं पहिल्यांदा गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे लग्न जुळण्यासाठी क्लिक नाही तर कष्ट त्याच्या मागे महत्वाचे असतात. ही गोष्ट आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. आता आपल्या डोक्यामध्ये नेमके गैरसमज काय झालेले आहेत अलीकडच्या काळामध्ये, की जग हे गतिमान झालेलं आहे असं म्हणत असताना तुम्हाला आम्हाला कुणालाच एकमेकांसाठी वेळ राहिलेला नाही. सगळं जग इतकं फास्ट झालेलं आहे की एवढा गैरसमज झालेला आहे लोकांच्या डोक्यामध्ये, की लग्न झालं की लग्न झाल्याबरोबरच त्याला लेकरू पाहिजे. असं म्हटलं तर याच्यामध्ये आम्ही सामाजिक सभ्यतेच्या विरोधात बोलतो आहोत किंवा चुकीचं बोलतो आहोत असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. कारण आपण ज्या काही अपेक्षा ठेवतो ते फक्त दुसऱ्याकडून ठेवतो, स्वतः मात्र काहीच करत नाही. आपण पूर्णपणे डिपेंडंट बनलेलो आहोत, मग आपण कुठल्याही क्षेत्रातील असो. मग डिपेंडंट कसं बनलेलो आहोत, की सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून बनलेलो आहोत. म्हणजे एखादा, आता मी ज्या गावखेड्यामध्ये राहतो तर त्या गावखेड्याची लोकसंख्या 3-3.5 हजार आहे आणि गावातील जवळपास 90% लोक हे शेती व्यवसायाशी निगडित आहेत. मात्र माझ्या घराशेजारीच एक दूध डेअरी आहे आणि तिथली कंडिशन अशी आहे की सकाळी 8:30 नंतर किंवा संध्याकाळी 8:30 नंतर जर त्या डेअरीवर गेलं तर तुम्हाला दूध मिळत नाही. ही प्रत्येक गावखेड्याची अवस्था झालेली आहे, की आपण शेतकरी कुटुंबातले, शेतीचा मूळ पारंपरिक व्यवसाय काय? दुभती जनावरं सांभाळणं आणि शेती व्यवसाय सांभाळणं, म्हणजे शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय असलेला दुधाचा व्यवसाय. मात्र दुधाची जी काही आपल्याला दुभती देणारी, जी काही उत्पन्न देणारी साधनं आहेत ती सुद्धा आपण नष्ट करून ठेवलेली आहेत. आणि सध्या आता जे काही भेसळीचे प्रकार जे काही समोर येत आहेत तुकाराम मुंढे यांच्या रूपानं, की दुधाची नेमकी कसं भेसळीचं दूध तयार होते, हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत, ऐकतो आहोत. मात्र त्याचं अनुकरण कोणीच करत नाही. सकाळी उठलो की आपण डेअरीवर जातो, एका हातामध्ये दुधाचं पातेलं किंवा प्लॅस्टिकची पिशवी असते आणि दुसऱ्या हातामध्ये खारी, बिस्किट आणि ब्रेडचे पुडे असतात. म्हणजे आपल्या संध्याकाळच्या जेवणातल्या उरलेल्या ज्या काही भाकरी येतं तर त्या भाकरींची आमची जुनी लोक एकतर त्या चुलीच्या फुफट्यावर भाजून खायची किंवा त्याची कुटकी रांधायची आणि ती कुटकी आपण सकाळच्या नाश्त्याला खायचो. त्याच्यातून आपल्याला कुठलेही अपाय झालेले नाहीत. कारण सध्याच्या स्थितीमध्ये आपण असं आहोत की प्रत्येक जण फिल्टरचं, बिस्लरीचं पाणी पितो, पॅकिंगचं पाणी पितो. पंक्तीमध्ये जेवायला बसताना प्रत्येकाकडे वेगवेगळी स्वतःपुरती बॉटल असते, दुसऱ्याकडचं पाणी सुद्धा आपल्याला चालत नाही. एवढ्या आपण डिपेंडंट बनलेलो आहोत. आणि 30 वर्षाच्या आधीचा काळ जर बघितला तर आमची शेती मातीत शेतात खपणारी जी काही मायमावली असायची, आमचे मायबाप असायचे, तर ते मायबाप दुपारच्या जेवणाला पाणी संपल्याच्या नंतर कुठल्याही ओढ्याचं, नाल्याचं, भामटीचं, विहिरीचं पाणी आणायचे, ज्याच्यामध्ये झाडांचा पालापाचोळा पडलेला असायचा, वळवळणारे चाटू असायचे आणि मग त्याला कुठेतरी लुगड्याच्या धोतराच्या पत्रानं ती माणसं पाणी प्यायची. त्या पाण्यानं त्यांची 90-90 वर्षापर्यंत दात पडले नाही, डोळे शाबूत राहिले, त्यांना काहीच झालेलं नाही. आणि इथं मात्र आम्हाला फिल्टरचं पाणी पिऊन सुद्धा आपण सतत 35व्या वर्षी तुम्हाला बीपीची गोळी सुरू होते, शुगरची गोळी सुरू होते. ह्या सगळ्या पंचायती वाढलेल्या आहेत. आता लग्न जुळण्यासाठी आपण एक गैरसमज कुठला महत्वाचा करून ठेवलेला आहे, की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली किंवा एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला की लगेच गरीब घरच्या मुलींचे बायोडाटे टाका, कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटे टाका. अशी कोणी बायोडाटे टाकतं का? कोणी आपल्याच घरात मुलगी आहे आणि आपण एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप मुलीच्या लग्नासाठी जॉईन केला आणि त्याच्यात 10 लोकांचे मेसेज आले दिवसभर की एखादं स्थळ असेल तर टाका. गरीब, आपण गरीबच आहे, समजा गरीबातले गरीब आहे एकदम आपण, आपल्याला राहायला घर सुद्धा नाही आणि फक्त थोडंफार 10वी-12वी पर्यंत शिकलेलं आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करण्यापर्यंत आपल्याकडे नॉलेज आहे आणि आपण ग्रुप जॉईन केला आपल्या मुलीच्या लग्नासाठी आणि त्याच्यावर 10 लोकांचे मेसेज आले, सगळे 100 लोकांचे बायोडाटे आले, चांगले चांगल्या घरचे आले. आपण ते बायोडाटे पाहतो तरी का? कशाला आपण फोन करू अनोळखी ठिकाणी? अरे पहिल्यांदा हा गैरसमज काढून टाका की लग्न ही ओळखीत, नात्या गोत्यात आणि पूर्ण चौकशी केल्यावरच जुळतात. शेजारचे गावातलं एक मुलगा आहे समजा 5 किलोमीटर अंतरावर, तर त्या गावातले सगळे लोक आपले सोयरे येतात, आपण त्यांना ओळखतो, रोज ती त्यांच्या आपला रामराम होतो आणि रामराम होत असताना मग त्या गावातलं एखादं स्थळ आपल्याला चालून आलं, परस्पर निरोप आला की अमुकजीचा मुलगा आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या ऐपतीपेक्षा चांगला आहे, मुलगा कमावता आहे, व्यवसाय चांगला आहे, तरी आपण तिथं मुलगी द्यायला ताबडतोब हो म्हणतो का? नाही, पूर्ण चौकशी करतो. घरातली लोक कशी येतं, दारू पिते का, त्याची उठबैठ कुठं आहे,
कोण्या पोरासोबत राहत होतो, ह्या सगळ्या चौकशा करतो. पुण्या मुंबईचं वातावरण सोडून द्या, पण गाव खेड्यात अजूनही शेती मातीशी आपण नातं ठेवणारी लोक येतं. अशी कुणालाही आपण आपल्या पोटचा गोळा देत नाही, मुलगी देत नाही, आणि मग उगीच बोंबलत सुटायचं व्हॉट्सअप ग्रुपवर की मुलींचे भाव वाढले, मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींना फ्लॅट पाहिजे. या सगळ्या मुली तशा नाहीत. ज्या मुली शिकलेल्या आहेत त्यांनी त्या अपेक्षा ठेवणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न ही शेतकऱ्यांशीच होतात, मजूरदारांच्या मुलींची लग्न ही मजूर करणाऱ्याशीच होतात. काही जे 2-4% हुकलेले चुकलेले पालक असतील तर ते जाऊन फसतात. परंतु बाकीची जी लोक अजूनही नात्या गोत्याचाच विचार करतात की नाही बापा, आपली जुन्या संबंधातच पोरगी दिलेली बरी, की कधीही कान धरून हिशोब विचारता येते. पोरग जर दारू प्यायला लकलं तर त्याला सांगता येईल की बाबू सांभाळ, नाही तर आम्ही आमच्या फारकती घ्यायला मोकळे. अशा ह्या गोष्टी घडतात. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा. आणि जर एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करत असाल तर आम्ही काही ओळखीच्या लोकांचे जिल्ह्यापुरतेच व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करत आहोत. एका कॉमन व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही खाली देत आहोत, ते वाटलं तर जॉईन करा. मराठा लग्नाक्षदा एक आमचं वेबसाईट आहे आणि ऍप्लिकेशन